आणखी एका मोठी बातमी आहे। वंचितचा पाठिंबा दादांत खोटा असल्याचं आनंदराज आंबेडकर म्हणतायत। आनंदराज आंबेडकर जे अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते, पण आता त्यांनी भूमिका बदलल्याचं पाहायला मिळतंय। वंचितचा आपल्याला पाठिंबा मिळेल असं ते बोलत होते, पण आता जेव्हा वंचितनं त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यानंतर वंचितचा हा पाठिंबा दादांत खोटा असल्याचं आनंदराज आंबेडकर म्हणतात। आणि त्याचबरोबर पुन्हा आपल्या उमेदवारीमुळे भाजपला फायदा होऊ नये म्हणून आपण माघार घेत असल्याचंही आनंदराज आंबेडकरांनी म्हटलंय। वंचितच्या पाठिंब्याचं पत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळालं, सर्वप्रथम आपले आभार, परंतु हा तुमचा प्रयत्न अतिशय धादांत खोटा, चुकीचा आणि संविधान प्रेमी जनतेची दिशाभूल करणारा आहे असा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी वंचितवर केला आहे। तर माझ्या नामांकन दाखल करण्याच्या दिवशी आपल्या महाराष्ट्र प्रदेश पदाधिकाऱ्यांनी अमरावतीमधील स्थानिक वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना माझ्या नामांकन रॅलीमध्ये कोणीही सहभागी होऊ नये अशा सूचना दिल्याचा दावा सुद्धा आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे। तर फोनद्वारे सूचना बजावत ताकीद देण्यात आली होती अशी आम्हाला खात्रीशीर माहिती असल्याचं आनंदराज आंबेडकर म्हणतायत। 3 दिवस अगोदरपासून पाठिंब्याच्या प्रतीक्षेत होतो आणि अखेरीस नाईलाजास्तव संविधान प्रेमी जनतेची पुन्हा एकदा मतविभागणी होऊ नये म्हणून माझी अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेत आहे। मी हा उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता त्यामध्ये किंचितही बदल होणं शक्य नाही असंही पुढे आनंदराज आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे। तेव्हा आपण उशिरा दिलेल्या पाठिंब्याबद्दल पुनश्च शुभेच्छा, आपले आभार आणि माझ्याकडून शुभेच्छा असं आपल्या या पत्रामध्ये आनंदराज आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यामुळे आनंदराज आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीवर घणाघात केल्याचं पाहायला मिळतंय। वंचित बहुजन आघाडी ज्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता, पण हा पाठिंबा दादांत खोटा असल्याचं आनंदराज आंबेडकर म्हणतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।